नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे तुम्ही बघत असाल किती छान आणि सुंदर असे इथे मी कमळाचे फूल बनवलेले आहे, कमळाचे आसन बनवलेले आहे. तर हे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहे. तर हे आसन मी कसे बनवलेले आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर कमळ आसन बनवण्याकरता इथे मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला पाकळीचा आकार कट करून दाखवणार आहे. तर कॅनव्हास पेपर हा 2 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे आणि व्यवस्थितरित्या खालच्या बाजूने सरळ रेषा आखून घेतलेली आहे. सरळ रेषा आखून झाल्यावर त्यावर उंचीचं माप टाकायचं आहे. आपल्याला पाकळीची उंची इथे 3 इंच इतकी घ्यायची आहे. तर 3 इंचाची पाकळीची उंची घेतलेली आहे आणि त्यानंतर रुंदी जी आहे ती 1.5 इंचाची इथे घेतलेली आहे. तर ही सर्व मापे टाकून झाल्यावर मी सरळ रेषा आखून घेणार आहे आणि त्यानंतर उंचीचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे. 3 इंच उंची आहे तर त्याचा सेंटर पॉईंट येतो 1.5 इंचावर. तर इथे 1.5 इंचावर मी मार्क केलेला आहे आणि पाकळीच्या खालचा भाग जो आहे ना तिथे 1 इंचाचं माप मी टाकून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने सर्व मापे माझी टाकून झालेली आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता पाकळीची उंची 3 इंच, त्याचा सेंटर पॉईंट 1.5 इंचावर घेतलेला आहे आणि खालचा भाग 1 इंचाचा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने ही मापे टाकून झाले. आता मी पाकळीचा आकार देऊन घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पाकळीचा आकार मी दिलेला आहे आणि त्यानंतर हा पेपर कॅनव्हास मी कट देखील करून काढणार आहे. तर अशा पद्धतीने पेपर कॅनव्हास कट करून झालेला आहे आणि याच मापाने मी बाकीचे पेपर कॅनव्हास देखील कट करत इथे आपल्या कमळाच्या पाकळ्या तयार करून घेणार आहे. आणि त्यानंतर ज्या फॅब्रिकपासून आपल्याला कमळाच्या पाकळ्या तयार करायच्या आहेत ते फॅब्रिक घ्यायचं आहे आणि या दोन्ही फॅब्रिकची सरळ बाजू एकमेकाकडे होईल अशा पद्धतीने हे फॅब्रिक सेट करायचं आहे. त्यावर पेपर कॅनव्हासची जी पाकळी आपण कट केलेली होती ती पण ठेवायची आहे आणि टाचण्यानं हे तिन्ही पीसेस एकमेकाला अटॅच करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या पाकळीच्या कडेनं जिथे मी मार्क केलेलं आहे ना तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या इथे तुम्ही पाहू शकता या पाकळीच्या कडेनं मी शिलाई मारून घेतलेली आहे. तर पाकळीच्या कडेनं शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना कडेचं ते मी कट करून काढणार आहे. तर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झालेलं आहे आणि त्यानंतर इथे पाकळीला आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत म्हणजे पाकळीचा आकार जो आहे ना तो एकदम व्यवस्थितरित्या बनला जाईल. तर पाकळीच्या कडेनं इथे तुम्ही पाहू शकता कट देऊन झालेले आहेत आणि त्यानंतर आता ही पाकळी आपल्याला दोन्ही फॅब्रिकच्या मध्यभागी बोट घालत व्यवस्थितरित्या सरळ करून घ्यायची आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या अशी ही आपली पाकळी इथे बनून तयार झालेली आहे. तुम्ही हे पाहू शकता. तर सेम याच पद्धतीने बाकीच्या पाकळ्या हे आपल्याला अशाच कट करायच्या आहेत आणि शिलाई मारत तयार करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता पाकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर पाकळीच्या मध्यभागी जसं मी फोल्ड करून शिलाई मारत आहे ना तसं आपल्याला सेंटरमध्ये याला पाकळीला शिलाई मारून घ्यायची आहे. तर सर्व पाकळ्यांना सेम याच पद्धतीनं मध्यभागी सेंटरमध्ये आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आणि पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे सेंटरमध्ये शिलाई मारल्यामुळे तुम्ही बघू शकता पाकळीचा आकार आपला किती छान आणि सुंदर असा हा बनला गेलेला आहे. त्यानंतर इथे मी पेपर कॅनव्हासचा गोलाकार भाग कट करून घेतलेला आहे. तर तो तुम्हाला मी दाखवते किती इंचाचा मी कट केलेला आहे. तर या गोलाकार भागाची उंची तुम्ही बघू शकता मी 5 इंच इतकी घेतलेली आहे आणि 5 इंचाच्या मापानेच हा पेपर कॅनव्हास मी पूर्ण गोलाकाराचा कट करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर अस्तरचा फॅब्रिक घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक घेतलेला आहे. हे दोन्ही फॅब्रिक एकमेकावर व्यवस्थितरित्या ठेवत मी सेट केलेले आहेत आणि त्यावर हा पेपर कॅनव्हासचा गोलाकार भाग मी टाचणी लावत अटॅच करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर या पेपर कॅनव्हासच्या कडेनं पूर्ण गोलाकार भागामध्ये इथे तुम्ही पाहू शकता मी शिलाई देखील मारून घेतलेली आहे. आणि त्यानंतर पेपर कॅनव्हास आणि जो हिरव्या रंगाचा फॅब्रिक आहे ना ते आपल्याला अशा प्रकारे मध्यभागी कट करायचा आहे कारण की तिथून आपल्याला हा गोलाकार भाग सरळ करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थितरित्या तुम्ही पाहू शकता कट दिलेला आहे मध्यभागी आणि छान असं हा आपला गोलाकार भाग मी इथे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर या गोलाकार भागाला आपल्याला इस्त्री देखील करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थितरित्या हा सेट होऊन जाईल. आणि नंतर याचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी या गोलाकार भागाचा सेंटर पॉईंट काढून घेतलेला आहे.
आणि त्यानंतर एक पेपर कॅनव्हास आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला इथे गोल आकार तयार करायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता पेपर कॅनव्हास हा मी 4 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे आणि त्यावर प्रत्येकी 2 इंचाचं माप टाकत इथे मी पेपर कॅनव्हासचा गोल आकार तयार करून घेणार आहे। तुम्ही 2.5 इंचाचा केला तरीही चालेल। तर इथे मी 2 इंचाचा गोल असा तयार करून घेतलेला आहे आणि तो पेपर कॅनव्हास कट देखील करून घेतलेला आहे। त्यानंतर हिरव्या रंगाचा जो गोल आपण तयार करून ठेवला होता तो घ्यायचा आहे आणि पेपर कॅनव्हास आणि या गोलचा सेंटर पॉईंट आपल्याला व्यवस्थितरित्या मॅच करायचा आहे आणि तिथे टाचणी लावून घ्यायची आहे आणि चॉकने हा गोल आकार पूर्ण या हिरव्या रंगाच्या गोलाकार भागावर छापून घ्यायचा आहे। तर एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही इथे पाहू शकता हा गोल आकार आपला या हिरव्या रंगाच्या फॅब्रिकवर छापला गेलेला आहे। आणि त्यानंतर ज्या मेन फॅब्रिकपासून आपण कमळाच्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत ना, त्या फॅब्रिकवर आपल्याला हा गोल आकार स्टिच करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून काढायचं आहे आणि कडेने छोटे छोटे कट द्यायचे आहेत। कट देऊन झाल्यानंतर मध्यभागी हा पेपर कॅनव्हासचा कट करायचा आहे। पेपर कॅनव्हास कट करायचा आहे आणि तिथूनच हा गोलाकार भाग आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। तर छान असा हा गोल भाग इथे तुम्ही बघू शकता मी पलटी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर यावर इस्त्री देखील फिरवून घेणार आहे। आणि त्यानंतर जो हिरव्या रंगाचा गोल आपण तयार करून ठेवला होता ना, त्याच्याकडेनं इथे आपल्याला लेस अटॅच करायची आहे। लेस अटॅच करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण लेस अटॅच करायची आहे कारण की आपल्याला कमळ आसन आपलं खूप सुंदर आणि छान असं बनवायचं असेल तर लेस हे अटॅच आपल्याला करायची आहे, म्हणजे करायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या गोलाकार भागाच्या कडेनं मी कॉईनच्या आकाराची लेस होती माझ्याकडे, ती लेस अटॅच केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं हे आपला गोलाकार भाग इथे बनून तयार आहे। त्यानंतर पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि पाकळ्या तुम्ही बघू शकता जिथे आपण मार्क केलेला आहे ना, त्याच्या 1/2 इंच आतमध्ये ठेवत या सर्व पाकळ्या या हिरव्या रंगाच्या गोलाकार भागावर स्टिच करत अटॅच करून घ्यायच्या आहेत। तर मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवर कमळ आसनचे खूप वेगवेगळे प्रकार आणि खूप सारे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि वेगवेगळे कमळ आसन एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये कसे बनवायचे हे मी दाखवलेले आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। आणि असेच जर छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। तर छान असं बोलता बोलता इथे तुम्ही पाहू शकता सर्व पाकळ्या मी या गोलाकार भागाला स्टिच करत अटॅच केलेल्या आहेत। आणि त्यानंतर जो सफेद रंगाचा आपण गोलाकार भाग तयार करून ठेवला होता ना, त्याचा सेंटर पॉईंट काढत हे दोन्ही सेंटर पॉईंट एकदम व्यवस्थितरित्या मॅच केलेले आहेत आणि हा गोलाकार भाग याच्यावर मी सेट केलेला आहे। आणि त्यानंतर पुन्हा कॉईनच्या आकाराची लेस घेतलेली आहे आणि या गोलाकार भागाच्या कडेनं स्टिच करत ही लेस मी पूर्णपणे या कमळाला अटॅच करून घेतलेली आहे। तर वरच्या बाजूकडनं शिलाई मारून झालेली आहे आणि लेसच्या खालच्या बाजूकडनं पण व्यवस्थितरित्या शिलाई मारत ही लेस छान अशी या कमळाच्या आसनला स्टिच करत अटॅच करून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे कमळ आसन समई आसन बनून तयार आहे। त्यानंतर तुम्हाला हवा असेल तर बेल्ट तुम्ही याला बनवू शकता, नाही बनवला तरीही चालेल। तर इथे मी बेल्ट बनवलेला आहे। बेल्टची लांबी 20 इंच इतकी घेतलेली आहे आणि किती छान आणि सुंदर असं हे आपलं कमळाचं आसन इथे बनून तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि हाईप करायचं आहे आणि असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।